नरसिंह जयंती आहे ना आज. गेले असेल. बरं. निर्गुणाची उपासना चाललेली आहे. एक सगुणाची उपासना, दुसरी कोणती? ओमची उपासना. आपलं होऊन गेलं. त्याला परब्रह्म परब्रह्म रूप असं म्हणतात. अंतःकरणामध्ये जर कामना असेल मग ते अपरब्रह्म रूप. आणि कोणतीच इच्छा नसेल तर मग ते कोणतीच इच्छा नसेल तर म्हटलं परब्रह्म रूप. परब्रह्म रूप उपासनेचं फल कोणतं आहे? मोक्ष आहे. आणि परब्रह्माचं लोकांतराची प्राप्ती. दोन्ही उपासना चालू आहे. त्याच्याकरता चांगला परब्रह्मरूप त्याचे सगळी नामं जी आहेत ती किम स्वरूप आहे, सगळी ओंकार स्वरूप आहे ना. तो ओंकार किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. मग ओंकार ब्रह्मरूपाचं आत्म्याशी काय करायचं? अभेदचिंतन करायचं. मग त्याचे चार चार पाद. आत्म्याचे चार पाद: विश्व, तेजस, प्राज्ञा, साक्षी. पुढे आत्मा झाला, पुढे ब्रह्म. मग त्याचं ते विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर, साक्षी. आणि पुढे आकार, उकार, मकार आणि याच अभेद चिंतन करायचं. कोणतं चिंतन? आपलं ते होऊन गेलं की शेवटी एक ईश्वर साक्षी म्हणून राहते, शुद्धचं स्वरूप राहते. शुद्धचं म्हणजे तिथं कोणती उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, कायेचा संसार तुम्हाला असं शुद्ध स्वरूप असं. तुमचे इथं असते ना, आपल्या कारखाने असतात साखरेचे, आणि तो ऊस असतो. ऊस पुढे का तो कारखान्यात गेल्यानंतर ते बाजूला सगळं त्याचं फेकतात. पुढे ते रसाची धार अशी जाते, कशाची धार, आणि ते रसाची धार त्याच्यातही सुद्धा मात्र होता होता शुद्ध असं स्वरूप साखर निघते. काय निघते? ती साखर कशी असते? काळी असते का? साखरेचा रंग कसा असतो? पांढरा असतो, काळा असतो. गुळाचा बरोबर लालही असते, काळाही असते. साखरेचा रंग कसा असतो? शुद्ध स्वरूप. अगोदर कशात होती ती? ऊसात. ऊसातून शुद्ध स्वरूप म्हणजे साखर. कारखान्यातून काय बाहेर निघते? ऊस बाहेर निघते का? ऊस कुठून निघते? शेतातून. साखर कुठे निघते? मग त्याला आहे का नाही? ऊस कुठे गेला? जाऊ द्या. शुद्ध स्वरूप म्हणजे ईश्वर साक्षी. आता त्याच्या पलीकडे दुसरी गती नाही. संपलं. एकदा साखर झाली फक्त भरून द्यायची. असं शुद्ध स्वरूप आहे. त्याचा आपण विचार केला तर थोडं वाचा घे. परिच्छेद क्रमांक 34. प्रणव उपासनेचे फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग. बघा, आता कोणत्याही असे फलावर अवलंबून असलेला प्रयोजन समजणार. असे चार प्रकार असतात. त्याच्यामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. कोणत्या याला काय लागतो? अधिकारी, पुढे विषय, पुढे प्रयोजन, आणि मग पुढे त्याचा संबंध. त्याला अनुबंधाच्या दृष्टी म्हणतात. तेव्हा या प्रणोपासनेचा अधिकारी कोण, त्याचा विषय कोण, आणि त्याचं फल काय, संबंध मग जोडून टाकायचा. आता त्याचा अधिकारी
सामान्य लोक नसतात, परमहंस लोक असतात. म्हणजे स्त्री पुत्रादी दंडरहित एकांतवासी अशी जे आणि एक हे असते त्याचा अधिकारी. याचं फल कोणतं? बरं का, ब्रह्मप्राप्तीच त्याचं फल आहे. कशाचं? अपर ब्रह्मप्राप्ती, अपर ब्रह्म स्वरूप त्याचं फल काय? लोकांतराचे. इतकंच आहे. वरच्या लोकांना गेलं तरी चांगले भोग प्राप्त होत असतात. आणि ते काय असे नाही का, लोकांतराचे इथे स्वर्गातले भोग आपल्या मृत्यू लोकाप्रमाणे आहे का? त्याच्यामध्ये दिव्यता आहे. इथं सगळ्या गायी कोणत्या आहे? जर्सी. ती जर्सी जर ओरड लागली ना, पाणी बिन नाही तिला प्यायला मिळाला आणि तिला ओरड लागली आणि तिला कोणी बुवा म्हणायचे, म्हणलं कोणी गेलंच का या घरातलं? जाऊ दे. दृष्टांत काम देणं आहे. कुठे? तुमच्या गीतेमध्ये आहे ना, तिथे वर्णन केलं ज्याचं अमरत्व आहे शिव माझं. ओळखे देव पाहिजे तिथं सैंग चिंतामणीच्या भूमिका. आणि आपल्या इथं मोटार झाली असली म्हणजे काय अशी 2-4 खटके बसले. ते लोकांतराची प्राप्ती. पण भोगच आहे. काय भोग म्हणतात? आपल्याला खालच्या प्रकारचे भोग आणि तिथे उच्च प्रकारचे भोग. मोक्ष कुठं आहे? ते मोक्ष नाही ना. मग काय बघा, मोक्ष कोणत्या याच्यात आहे? परब्रह्मरूप. आणि परब्रह्मरूपामध्ये भोग आहे. कर्माक्रमाने सांगायचा. आता तो कसा जातो वर, त्याचं वर्णन केलेलं आहे वाचा. या ओंकार उपासनेचे ज्ञानाद्वारा मोक्षफल सांगितले. परंतु ज्या उपासकास या लोकांतील किंवा ब्रह्मलोकांतील भोगाविषयी कामना असल्यामुळे तीव्र वैराग्य नाही, परंतु जो हट्टाने स्त्री धन पुत्रादिकांचा त्याग करून सद्गुरु उपदेशाने ब्रह्मरूप ओंकाराचे ध्यान करील. तीव्र वैराग्य नाही. कोणतं वैराग्य? तीव्र वैराग्य. तीव्र वैराग्य मला गेला की 4थ्या तरंगामध्ये गेला ना, तो शुभ संतती राजा. त्याच्या मुलात म्हणजे तर्कदृष्टी, अदृष्टी, तत्वदृष्टी. मग त्या राजाने ठरवलं, म्हणलं हे वैभव आपलं सगळं उद्या निघून जाणार आहे. काय होणार आहे? आपण काही राहणार नाही. तर मग काय करायचं? आहे सगळं वैभव मुलाच्या काय करून द्यावं. पण आपण कुठे जायचं? मसनात का? वनात जायचं. कशा करता? झोपुण्या काढण्याकरता? भगवत चिंतना करा. मग मुलांना सगळ्यांना हाका मारल्या. म्हटलं इकडे या, माझी अशी इच्छा आहे. मी चिंतना करता, ईश्वर चिंतना करता कुठे जातो? वनात जातो. आणि तुम्ही राज्य काय करा? सांभाळा. मग त्यांनी विचार केला, कोणी मुलांनी. म्हणलं आपले बाबा असं का म्हणतात? ज्या अर्थी ते म्हणतात ते सोडून कुठं जायचं आहे? राज्यकारभार आपल्या याच्यावरती टाकायचा. मग कशामध्ये सुख आहे? एकांतात जाऊन चिंतन करण्यामध्ये काय ठीक आहे. मग बापाच्या अगोदर कोण गेले वनात? वनात गेले का आश्रमात गेले? वनात काय आहे? वाघाचे घाट आहे. म्हातारा का गेला नाही? कोणतं वैराग्य? पोरं गेले, कोणतं वैराग्य? वैराग्य. जाऊ म्हणता तिथेच मरतात. अशी बरेचशी मंडळी असते. म्हणलं आम्ही आळंदीला जाऊ, तीर्थयात्रा करू असं म्हणता 1 दिवस रामबोलो आहे. त्याला कोणतं वैराग्य होणार? तीव्र वैराग्य
ऐकल्याबरोबर तो मार्ग सोड. असे काही पोरं असतात ना. अरे असं कसं काय आला तो? म्हटलं कोणीतरी बुवाचं कीर्तन ऐकलं आणि ते ध्यानामध्ये ठेवलं. म्हटलं बैल घेऊन याला गेलो होतो आणि कीर्तन ऐकल्यानंतर दिलं सगळं सोडून. कोणतं गाव धरलं मग आळंदी. बरं का, इथं काय कुणी घर आहे का इथे? आता एकदम कोणी काही जेवायला देतो का इथे? तरी सुद्धा तो सर्व याचा त्याग करून येतो. कोणतं वैराग्य समजायचं? आणि जाऊ असं म्हटल्यानंतर काही नाही. म्हणून दोन प्रकार करायचे वैराग्याचे. तुम्हाला माहिती आहे तीव्र वैराग्याचं काय स्वरूप आहे? लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या होणाऱ्या भोगांविषयीच्या त्यागाच्या इच्छेस त्याच वैराग्य म्हणतात. तीव्र वैराग्य दोन्ही पाहिजे. स्वर्ग आणखी लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत. ब्रह्मलोकाचा आला ना. सगळ्याचा त्याग. काही लोकांना या लोकांचं वैराग्य, पण ब्रह्मलोकाचं कुठं होतं? दोन्ही पाहिजे. त्यागाची इच्छा असणे याला काय म्हणायचं? पुढे वाचा आता. परंतु जो हट्टाने स्त्री धन पुत्रादिकांचा त्याग करून सद्गुरु उपदेशाने ब्रह्मरूप ओंकाराचे ध्यान करेल त्यास त्या कामना प्रतिबंधाने ज्ञान होत नाही. मरणानंतर बरोबर आहे. कारण जरी त्याने आणखी स्त्री पुत्राधिक वगैरेचा त्याग केला, पण अंतःकरणामध्ये ब्रह्मलोकाची काय वासना आहे, कामना आहे, तरी त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही. मग कोणाला होते? निष्काम सेवा. पुढे मरणानंतर अन्य शरीर प्राप्ती होते. तो इहलोक भोग कामनेचा प्रतिबंध बलात्काराने दूर करून ध्यान करीत होता. म्हणून या लोकात अत्यंत ऐश्वर्य संपन्न पवित्र अशा सत्कुलात जन्म पावतो. सुचिराम श्रीमताम घे काय ते शब्द योग पेदो योगाचरित महर्षा अप्राप्य योग संसिद्धिं का न गच्छति अथवा कोई योगी नामे कुले भवति एतद्धि दुर्लभ धर्म. गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये योयम योगस्वया प्रोक्ता एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात्. खरे म्हणा चंचल हे म्हणा कृष्ण प्रमादी तसं निग्रहामध्ये कामना जर असेल मग अधिकारी आहे, पण तो मंद अधिकारी आहे. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ना 7व्या अध्यायामध्ये. हे जे शरण येतात ना लोक, त्या शरण आलेल्यापैकी त्यांचे वर्णन भगवंताने श्रीमद भगवद्गीतेत 7व्या आणि अध्यायामध्ये केलेलं. म्हणजे शरणच येत नाही ते प्रश्न. नमान दुष्कृतीनो प्रपद्यन्ते नराः माया प्रवृत्त ज्ञाना. म्हणजे येतात ना चतुर्विधा भजन्ते आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी आर्त भक्त. पुढे अर्थ झाल्यात ना जिज्ञासू, अर्थार्थी आणि शेवटचा कोणता? ज्ञानी. ही भक्तच आहे, पण तीव्र भक्त नाही. अर्थ भक्त घेतला तोही भक्ती करतो, पण कशा करता करतो? तो देवा करतो का येणारी संकट नाही तर होण्याकरता? संकट नाही होण्याकरता. त्याला देव पाहिजे, पण काय कशा करतात? संकट निवारण करण्याकरता. संकट निवारण झालं तू त्याच्या घरी जा, मी माझ्या. दुसरा कोणता भाग? अर्थ नाही, अर्थ जिज्ञासू. जिज्ञासू सुद्धा भक्ती करतो, पण कशा करता? हे जन्ममरण चुकवण्याकरता. देवा करता नाही, कोणा करता? कट्टाळून गेलेला असतो ना, कशाला? नाही तर पुनरपि जननम शेवटी तो काय करायचं? ही धारा खंडित झाली पाहिजे ना. पुढचा जन्म कोणता मिळेल काय सांगायचं?
मग याच्याकरता जो प्रयत्न करतो तो काय जिज्ञासू असं म्हणा, अर्थ जिज्ञासू. बरं काही सुद्धा असतात अनुष्ठानं करतात. अनुष्ठान आहे ना तुमच्याचं आहे, रामनवमीचं अनुष्ठान, गोकुळाष्टमीचं कशा करतात, देवा करता करतो का उत्तम लोकांची प्राप्ती आहे का धनधान्य याच्याकरता. आणि जो कशाचीच इच्छा करीत नाही त्याला ज्ञानी याचा कोणता भक्त म्हणायचा तो मात्र काय असो देवाला आवडतो. ज्ञानी तो आत्मा एव मे मतम गीतेमध्येच आहे. विचारसागरामध्ये हे विषय माणसाचे दोन प्रकार करायचे, एक बद्ध आणि एक मुक्त. द्यायला का लक्ष माणसाच्या आणि त्या बद्धतेमधून प्रकार करायचे. पामर पुढे पुढे साधक आणि पुढे मग आता हे पामर विषय असतात. हे काय निर्गुणाचे उपासक आहे काय, मग कशाचे उपासक विषयाचे. आपल्याला विषय कसे प्राप्त होईल. बरं प्राप्त झालं समाधान आहे का वाढतच राहते. सगळं आयुष्य कशात खलास आहे. आपण कशा करता आलो काय मिळवायचं याचा विसर पडलेला असतो. धन इथेच राहते ना बाबा, अटॅकाला म्हणजे कुठे जाते. अरे मोटार म्हणा, बिल्डिंग म्हणा, धन म्हणा, बँकेतले पैसे म्हणा कुठे राहते. आणि अटॅकाला म्हणजे हा काय ओंकाराचा उपासक काय अधिकारी आहे का. मग विषय पामर काय आहे तर थोडासा फरक केला विषय पामर आणि विषय पामरामध्ये. केवळ निषिद्ध विषयामध्ये आसक्त असेल तर काय म्हणायचं, निषिद्ध विषयामध्ये जोरात सांगायचं, घाबरायचं पामर. आणि विषयाची व्याख्या विहित विषयामध्ये आसक्त विषय आणि निषिद्ध विषयात रमान असेल तर पामर आहे का नाही. आणि मोक्षाची इच्छा करील त्याला मोक्ष प्राप्त झाला तो मग आहे पामर विषय आहे ना, हे अधिकारी नाही काय नाही. हे मग कशाचे अधिकारी आहे विषयाचे. चोरी करूनही पैसा मिळतो, काम करूनही काय मिळतो पैसा मिळतो. विषयी केवळ चोरी करून पैसा मिळवतो पामर. आणि आलेल्या धर्माप्रमाणे पैसा कमवतो. कशाप्रमाणे मग त्याला काय म्हणायचं. अरे नाही विषय होऊन गेला ना, विषय झाला की जिज्ञासू राहिला. मग तो जिज्ञासू काय पैसा मिळत नाही का, पण तो मोक्षाचा इच्छा आहे. कशाचा निर्वाह पडते आश्रमाचे छान आणि नुसते धनसंचय आहे. कोण दोघे काय विषय आणि पामर असे वर्ग करायचे. आपल्याला पुढे सांगायचे आहे मंद वैराग्यवान म्हणजे परब्रह्म उपासना करणारा. कामना ठेवून काय करतो उपासना करतो. नाही का काही लोक नाही का कामना ठेवून उपासना करणारे असतात. वारी करायची पण कशा करतो कामना ठेवायची. काय ठेवायची काय करे. आणि कामना प्रतिबंध असते. काय असते मोक्षाला प्रतिबंध असते. पुढे तेथे पूर्व कामना नुरूप सर्व भोग प्राप्त होऊन पूर्वजन्माच्या ध्यान संस्काराने भोग कामना रहित होऊन विचारात किंवा ध्यानात प्रवृत्त होतो. नंतर ज्ञान होऊन मुक्त होतो. अथवा ब्रह्मलोक ध्यान मुक्त होतो. पण पुढे
भोगतच राहतो का त्याचा त्याग करतो? त्याग करतो असं आहे ना. हा भोगतच राहतो का? नाही. कारण किती जरी भोग दिले तरी शेवटी त्याच्यामध्ये दोष आहे का? काय आहे? दोष आहे. त्या दोषामुळे त्याचा त्याग होत असेल. हा एखादा पदार्थ खूप आवडला तर बघा, पण भोग संपल्यानंतर त्या पदार्थाच्या विषयी अनुकूल बुद्धी असते का प्रतिकूल? प्रतिकूल. प्रतिकूल. वाढणारा म्हणतो "ए, वाढू नको आता", तो वाढणारा म्हणतो वाढणे हा माझा काय, आणि तो म्हणतो नको, हा म्हणतो वाढतो, पालथा पडतो. मग काय तरी तो म्हणतो पालथा पड का कसाही पडतो, त्या पाठीवर काय टाकतो? लाडू टाकतो. प्रारंभी जशी आवड लाडूच्या ठिकाणी होती, भोग गेल्यानंतर आवड आहे का आता? नाही. आता दोष निर्माण झाला. आता त्याचा भोग भोगून कायमचा राहत असतो का दोष निर्माण होतो, आणि पुढे तो कालांतराने निर्गुणाचा काय होतो? अधिकार. अथवा ब्रह्मलोक भोग कामनेचा प्रतिबंध असूनही जो हट्टाने ओंकार रूप ब्रह्माचे ध्यान करीत होता तो शरीर त्यागानंतर ब्रह्मलोकात जातो. तेथे मनुष्यांना, पितरांना, देवांना दुर्लभ जी स्वतंत्रता, तिच्या आनंदाचा भोग आणि हिरण्यगर्भाचे सत्य संकल्पादी समग्र ऐश्वर्य त्यास प्राप्त होते. हे बघ, कुठे ब्रह्मलोकामध्ये हिरण्यगर्भ वगैरे आधी करून स्वातंत्र्य म्हणतात. जे ईश्वराच्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे, पण ईश्वर स्वरूप नाही बरं का. काही अंशामध्ये तुला त्याच्या याची प्राप्ती होते. मनाप्रमाणे मनाने इच्छा केली की त्याला काय होते? प्राप्त होते. ज्याची जी इच्छा करेल ते भोग त्याला काय होत असतात? हे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. कोणा हिरण्यगर्भाचं सामर्थ्य काय होते? पण ईश्वर होत नाही. सामर्थ्य काय होते? ईश्वरासमान भोग प्राप्त होतात. काय होतात? पण ईश्वर होत नाही. एखादा मुख्यमंत्री आहे नाही का, त्याला मुख्यमंत्र्याप्रमाणे अनेक अधिकार प्राप्त होतात. काय होतात? तरी सुद्धा दक्षिणा काय करतो? देणगी देऊ शकतो. देणगी देऊ शकतो एवढ्यापर्यंत मुख्यमंत्री होतो का? मुख्यमंत्री तो, उपमुख्यमंत्री तो. भोग जरी प्राप्त झाले तरी ईश्वर होत नाही, हे सांगायचं आहे. कुठे आता तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकात जातो त्या मार्गांचा क्रम सांगतो. आता तो कोणत्या कोणत्या मार्गाने कुठे जातो? ब्रह्मलोकात ब्रह्मलोकाचा मार्ग काय करतात सांगतात. वाचा. ब्रह्म उपासनेमध्ये तत्पर असलेल्या पुरुषाची अंतःकरण इंद्रियादी सर्व मूर्छित असून काही जाणत नसली तरीही त्याचे लिंग शरीर नेण्याकरिता यमदूत येत नाहीत. कोणाचं चाललंय प्रकरण? ब्रह्म उपासनेमध्ये तत्पर असलेल्या पुरुषाचं काम नाही, अपर ब्रह्मरूप त्याचं चाललेलं आहे. इथे मुक्त होतो का तो? पुढे त्याला क्रमाक्रमाने आणखी तुमच्या गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये हे आहे बघा. त्याच्यामध्ये निर्गुणाचा उपासक असतो ना, त्यावेळेला ते अंतकाळच्या वेळेला त्याची कशी स्थिती असते थोडासा आज ज्योतिरा काय धुमोरात्रीत कृष्ण तो धूम्र मार्गाने जातो आणि कोणत्या अर्चिरादी मार्गाने जातो. 2 मार्ग सांगितले. तसंच इथे आहे. मग तो कसा एकदम जात नाही. तो कोणती गाडी एकदम स्टेशनवर जात असते का स्टेशन घेत जात असते? मग तसं स्टेशन घेत जातो. पहिलं स्टेशन कोणतं आहे? अग्नि अभिमानी देवता त्याचे लिंग शरीर काढून आपल्या लोकाप्रत घेऊन जाते. कोण? अग्नि अभिमानी देवता. काय काढून घेऊन जाते? लिंग शरीर आहे का? काढता येते का लिंग शरीर? अरे लिंग शरीर काढता येते का? ते का आंब्याचा रस आहे का? कोणी काढा
आहे वेगळा आहे तुम्हाला काय वेगळा आहे वेगळेपण आहे तर ज्ञानाने कळत असतं प्रत्येक जण वेगळा आहे जीव शरीराहून काय आहे तुमचा 8वा अध्याय घ्या ना गीतेचा किंतत ब्रह्म किमान आत्मा आदिभूतांचे व्यक्तम अधिदैव आधी अज्ञा कथम गोत्र प्रत्येक आहे शरीराहून आदिभूत म्हणजे शरीर आणि अधिदैव म्हणजे जीव अंतकाळच्या वेळेला त्याचं प्रारब्ध संपलं म्हणजे जीव त्याच्यातून काय होतं निघून जातो शरीर वेगळं आणि जीव नाही का शरीर याच्या 4 वाक्य तत्वज्ञान वेगळे आहेत समजा शरीर म्हणजे जीवन जीव म्हणजे ते भेद मानत नाही काय मानत नाही आत्म्यात सुद्धा काय मानत नाही ते देह खंडाना आत्मा आणि आपल्या ह्याच्यामध्ये शरीर कुठं आत्मा होऊ शकतो का आत्मा काय होत नाही शरीर होत नाही शरीर काय होत नाही आत्मा सुद्धा जीव होत नाही आता काय जीव होत असतो का आत्मा मग तो त्याच्यातून निघून जातो प्रारब्ध संपलं म्हणजे जीव जो आहे ना त्याला लिंग शरीर म्हणतात प्रारब्ध संपलं म्हणजे निघून जातं त्याच्याला जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीरामध्ये राहतो आणि प्रारब्ध संपलं की निघून शरीरातून निघून जाणे लिंग शरीरात त्यालाच मरण म्हणायचं काय म्हणायचं मरण मग हे सगळं शरीर व्यापार करीत नाही कारण लिंग शरीरामध्ये प्राण आहे नाही का त्यामध्ये अरे पंचप्राण आहे ना त्याच्यात लिंग शरीर आहे 19 तत्वाचं 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 प्राण 15 मनबुद्धी चित्त अहंकार किती तत्वाचं झालं 19 मग ते शरीर काय होतं त्याच्यातून निघून जातं मग त्याला लिंग शरीर म्हणलं लीनम गमयती लिंग या शरीरातून त्या शरीरातून त्या शरीरातून त्या याच्याप्रमाणे कोणत्या शरीरात जाईल काही सांगता येत नाही वासना यमयवासी एवढा मोठा जड राजा कोणत्या कथा योनीत गेला हरणा कारण वासना कशाची होती मग त्याला हरणाचा जन्म परत झाला पुढचं सोडून देतोय तेव्हा तुमचं आहे ना गीतेमध्ये सुद्धा आहे की उत्क्रामंतम स्थितम वापी काय लिंग शरीर ते सर्व घेऊन जात असतं दुसऱ्या देहात जातं मालकाने जर आकडून दिलं म्हणजे भाडेकरू काय करतो दुसरीकडे जातो नुसताच जातो का जरा गबाळा घेऊन जातो त्याचा हे सगळं गबाळा घेऊन लिंग शरीर दुसऱ्या शरीरामध्ये झालं त्याची इथं सांगितलं आहे त्याची लिंग शरीर कुठे झालं वाचा त्यानंतर तो दिनाभिमानी शुक्ल पक्षाभिमानी उत्तरायणाभिमानी संवत्सराभिमानी देवलोकाभिमानी वायुलोकाभिमानी सूर्यलोकाभिमानी चंद्रलोकाभिमानी विद्युतभिमानी वरुणलोक इंद्रलोक प्रजापतीलोक या क्रमाने शेवटी ब्रह्मलोकात जातो क्रमाने जात असं रेल्वेची गाडी काही एकदम स्टेशनवर जात नाही बारीक बारीक स्टेशन करीत काय करते आणि पुढे मग कोणत्या लोकाला जातं त्याच्या 15व्या अध्यायानं शाखा सांगते वेळी संसाराचे सत्वगुणी शाखा कोणत्या लोकांना जाते ब्रह्म पुढे रजोगुणी शाखा ही मनुष्य देहापर्यंत जाते आणि तमोगुणी शाखा हे खालचे देह 3 शाखा आहे 14व्या अध्याय सुद्धा ऊर्ध्वं गच्छति मध्ये गच्छन्ति ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिस्था ऐसे होती नाही 15व्या अध्याय ये नाही बहुभवे जो तमोगुणी वृद्धीला आहे तो पशु पक्षी कृमी होय
झाडकाक्रमे ऐसे होती तर 90 अध्यायामध्ये तमोगुणाची शाखा असं 15व्या अध्यायाचं वर्णन केलं. त्याच्यात तीन शाखा आहेत त्याच्या, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि त्याच्यामध्ये अंडज, आरज, स्वेदज अशा आणि एका याच्यामध्ये मग किती आहे ते काही सांगता येत नाही. मग एक आणि कोटी मग कोणत्या कृमी, कीटक हे जे दिसतात ना, कृमी वगैरे, ही सुद्धा जीवाला योनीच आहे. हे सुद्धा जीवाला काय आहे. एकदा या योनीमध्ये फसला, मनुष्य देह खेळीच करून अन्य योनीमध्ये गेला, मुक्ती नाही दे. ऐका, त्यांना कधी उपासना आहे का त्याला? आपल्याबरोबर कुत्रा आलेला आहे, आपण दर्शन करतो ज्ञानोबराचं, ते कुत्रे दर्शन करते का? त्याला त्याचं काही नाही. त्याच्यात उपासना आहे का? कुत्र्याला आहे. उपासनेचा देव कोणता आहे? मनुष्य. याची देहीकडे देवाचे आणि काही ज्ञान भोग आहे. मात्र काय भोग प्रश्नच नाही. बा कोणत्याही देहात जा, तुमच्या ह्याच्यामध्ये हे सगळे भोग आहे. म्हणजे नाही का, एखादा पक्षी आहे, भोग आहे, ते तुम्ही म्हणत बसाय माझं झाड आहे, त्याचं झाड आहे, त्याचं झाड आहे. तो पक्षी म्हणत असतो बरं का, जेवढी फळाची झाडं असतील ते कोणाची आहे? सगळी आपलीच आहे. ते तुम्ही म्हणत बसा माझे. पक्षी तुम्हाला विचारून फळावर बसतो का? मग काय समजून तो आपल्या जातबाईला सांगत असतो सगळी बाहेरची झाडं, फळाची झाडं कोणाची आहे? आपलीच आहे. तिथे भेदभेद काही नाही. ते तुम्ही म्हणा नाही का, जाऊ दे, आपला विषय चालू आहे. वास्तविक ओंकार उपासकास ज्ञानाद्वारा शुद्ध ब्रह्माची प्राप्ती झाली पाहिजे. तथापि कामनारूप प्रतिबंधामुळे ज्ञान न होता कार्य ब्रह्माची सायुज्यता मुक्ती होते. तेथे त्यास हिरण्यगर्भाप्रमाणे ऐश्वर्य, सत्यसंकल्प, ज्या शरीरांची व भोगांची इच्छा करील ती शरीरे आणि भोग संकल्पाबरोबर प्राप्त होतात. भोगा करता कोण पाहिजे? शरीर पाहिजे ना. मग आता तुम्हाला जशी जशी इच्छा असेल तसे तसे शरीर काय होतात? देवाधिकाचे शरीर आहे. स्वर्गात गेला तर इंद्राचं शरीर प्राप्त होईल. आणखी जे वरुण लोक आहे, अमुक लोक आहे, त्याच्या देहाला त्या लोकांपर्यंत गेल्यानंतर तशी तशी शरीर. एखादा पक्षाच्या देहाला गेला तर पक्षाच्या देहाला कोणत्याचे 2 पंख असतात. बारीकशी काय असते? चोच असते. पक्षाचा देव. बापरे, एखादा तुमच्या त्याचं काही सांगता येत नाही. बा कोणता एक गुरुजी होता, एक त्याची काही शिष्यमंडळी होती आणि ती शिष्यमंडळी शिकवायचा तो ज्ञानी असल्यामुळे त्याला कळून चुकलं आपल्याला पुढचा जन्म डुकराचा होणार आहे. कोणाचा? आता काय करतो बा. आणि सगळ्यांनी जन्म कसा आहे? तो घराण्याला जन्म कोणता आहे? जाऊ द्या, डुकर खाणारी सुद्धा माणसं आहेत. साधा खात नाही, भाजून खातात. त्याचा माल आपल्या देशात नाही, परक्या देशात सांगितलं. मग आता त्याला कळून चुकलं आपल्याला कोणता देह मिळणार आहे. आणि सगळ्यात वाईट देह. त्यांच्या तुम्हाला कल्पना आहे का? एखादा मनुष्याचा देह धर्म करून गेला. काय करून गेला? त्यांच्या त्या डुकरात भांडण लागते. पकवान कोणाचा आहे? दुसरा पकवान कोणाचा? त्याच्यात दरा इटेत नाही. ऐकले तुम्ही पाहिजे. एखादं वासरू असेल, गाय असेल, त्याच्यामध्ये गाई चांगल्या जर नेल्यानंतर चांगल्या पाण्यामध्ये बसणारी कोण असते? गाय असते. गढूळ पाण्यामध्ये बसणारे म्हशी असतात. आणि अगदी घाणेरडं पाणी
आणि त्याच्यामध्ये कोण बसतात? डुकर बसतात. आणि ते पाणी कुठलं? संडास असते ना, लावारी संडास, त्याच्यामुळे डबके तयार जातात आणि त्याच्यामध्ये डुकर महाराज जाऊन बसतो. नुसताच आत जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला असा वाईट योनी सगळ्यामध्ये आमची योनी आपल्याला प्राप्त होईल. म्हणून त्याने सांगितलं वर जन्म काही चुकवता येत नाही. मग आता काय करायचं? ते येण्यातून लवकर मुक्त झालं पाहिजे. म्हणून मी जन्माला आलो, काय टाकायचं? दगड टाकायचा आणि मला संपवून टाकायचा. कोणाला सांगितलं सगळं? शिष्य म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे वागायचं. म्हटलं गुरुजी असं कसं? त्या योनीतून मला लवकर काय करा? मुक्त करा. ठरल्याप्रमाणे म्हटलं आता त्याला तर 2-4 पिल्लं असते कोणाला, तर तुम्हाला कसं ओळखायचं? म्हटलं पांढरा चांदवा राहील. काय राहील? ते शरीर कोणाचं? माझं. बरोबर आणखी जन्माला आलं बघा. 10-5 पिलं ती डुकराची आणि त्याच्यात आपले गुरुजी कोणते? चांदवायचा. मग एका शिष्याने धाडच केलं. म्हटलं गुरुजीच्या सांगण्याप्रमाणे काय झालं पाहिजे? वचनानं मोडी. आणि मग दगड घेतला बघा एक आणि त्या ज्याला पांढरा चांदवा आहे त्याच्यावर मारणार, त्याला वाचा फुटली त्या डुकराला. हे म्हणलं आहे पहा, या योनीसारखी योनी जगामध्ये दुसरी कोणीच चांगली. लक्षात कोणत्याही देहामध्ये जा, त्या देहाची आसक्ती असते बरं का. कोणालाही असू दे असं, ही मानसिकता आहे. मग तो आंधळा असो काही असो, हे घाटावरती भिकारी असतात. आहे का त्यांची काही सोय आहे का? झोपायला जागा आहे का? खायला अन्न आहे का? न्यायला मग रोग झाला आहे कोणी विचारत नाही, औषध नाही. आणि एखाद्याने सांगितलं की म्हटलं हे बघा, एवढे दुःख भोगण्यापेक्षा चंद्रभागेमध्ये उडी टाका, मुक्त होऊन जागे. त्याची प्रतिक्रिया काय होते? म्हटलं तू सांग, तुझ्या भावाला सांग, तुझ्या बहिणीला सांग, मला सांगतो का? कोणताही का देह असे ना त्याची त्याच्या ठिकाणी काय असते? अशा रीतीने लोकांतराची काय होते? आणि ते भोगण्याकरता काय पाहिजे? आणि ते शरीर त्याला काय होतात? प्राप्त होतात. पुढे एकाच काली हजारो शरीरे आणि त्यांच्या भोगांची पृथक पृथक इच्छा करेल तर ते सर्व त्यास प्राप्त होते. हे पहा, सामर्थ्य आहे त्यांना. तो तिथे जरी गेला तरी एकाच वेळेला किती शरीर घेतो तो? हजारो शरीर. मनाप्रमाणे सगळे भोग त्याला प्राप्त होतात. आणि त्या भोगाकरता तशी तशा शरीराची योजना असते. हे सगळे शरीराचे जे प्रकार सांगितलेले आहे ते वेदाचे भक्तिशास्त्रामध्ये आहे, वेदांतशास्त्रामध्ये आहे. बरेच शरीराचे काय असतात? प्रकार असतात. म्हणजे 4 खाणीमधून जे काही जीव निघतात ना, अंडाचे, जाराचे, स्वेदाचे, उद्भय वगैरे, ते एकाचे जे असतात का प्रत्येकाचं तर भिन्न भिन्नता असते. भिन्न भिन्न तुम्ही बघा, आपल्याला कळत नाही. मनुष्य कुठेही जा, आपल्या चेहऱ्यासारखा मनुष्य मिळणं फार बरोबर ओळखा. आवाज सुद्धा काय असं, माझ्याचा आवाजासारखा आवाज. तुम्ही किती जरी फिरले तरी आवाजामध्ये दुसरा आवाज काय होणार नाही. तुमच्या चेहऱ्यासारखा तुम्ही सगळ्यात जग फिरा, बरोबर तुमचा चेहरा ज्याला आहे असा मनुष्य दिसेल का? मागे नाही पुढे. हा ईश्वर मायेचं कार्य आहे, नाही तर व्यवहार चालणार. प्रत्येकाच्या शरीरामध्ये मेंढ्या असतात ना, आपल्या सगळ्या भेंड्या सारख्याच वाटतात त्यांना. काय वाटतात? मेंढपाळ असतात ना, तुम्ही पाहिजे त्याची मेंढी जर दुसऱ्या कळपात गेली कुठे, तर त्याच्यामध्ये
5,000 जरी मेंढ्या असल्या तरी आपली मेंढी ओढून आणतो. ते ज्ञान कोणाला असे मेंढपाळ म्हणजे शरीर आहे ना, त्याचा व्यवहार झाला पाहिजे. म्हणजे ईश्वराची लीला आहे. बरोबर भिन्न भिन्न शरीर जरी ते आणि माणसाचं असलं तरी व्यवहार चालण्यानंतर नाम आणि रूप प्रत्येकाचं काय आहे. म्हणून सगळं काय होतं. एक अंगठा जरी आपण जर पत्रिका होती असा ठेवला, अंगठा दिला, तुम्ही जगामध्ये बरोबर ओळखतात हा कोणत्या माणसाचा अंगठा आहे. अंगठ्यात सुद्धा काय आहे, तर साधा कुत्र सुद्धा काय ओळखतं, त्या खालच्या पायाच्या याच्यावरून होतं. इतकं आहे. एखादा स्वर मनुष्य असला, चपला असते ना, त्या चपलातून सुद्धा आणखी हे होते. तात्पर्य जाऊ दे. म्हणून ही ईश्वराची सृष्टी आहे. मायेने किती शरीर निर्माण केले, किती आवाजात सुद्धा प्रत्येकाच्या काय बरोबर ओळखतात लोक आवाजावर. जाऊ द्या. म्हणून हे शरीर आहे. मग ज्या ज्या लोकांना जाईल त्या त्या लोकांचे शरीर त्याला काय होतात, त्याला भोगा येतात म्हणायचं. काय म्हणायचं, शरीरच नाही तर भोग कसा घेणार. भोगा करता काय पाहिजे, बरं भोग्य पदार्थ पाहिजे. काय पाहिजे, पदार्थ सेवनाची काय पाहिजे, इच्छा पाहिजे ना. वैराग्यवानाला कुठे इच्छा असते का. मग त्याचं वैराग्य, त्याला त्या पदार्थामध्ये दोष दिसत असतात. काय दिसतात, अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजन सुखम. अनित्य नावाचा दोष. जाऊ द्या. तेव्हा हे क्रमाक्रमाने कसे कसे जातात त्याचं विवरण झालेलं आहे. फार काय सांगावे. जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार हे सोडून अन्य सर्व ऐश्वर्य ईश्वरासमान होते. याप्रमाणे हिरण्यगर्भासमान बहुतकाल संकल्पसिद्ध दिव्य पदार्थ भोगून ईश्वराचं वैभव प्राप्त होत नाही. ईश्वरासारखे ईश्वर होत नाही. काय नाही. एखादा काय नरेंद्र मोदीच्या जवळ बसला म्हणजे काय नरेंद्र मोदी होतो का. जवळ बसला म्हणून काय झालं, मग ऐश्वर्य प्राप्त होते. काय प्राप्त होते, पण ईश्वर नाही. ईश्वराचा स्वभाव सिद्ध असतात नाही का. हे सगळी सृष्टीची घडामोड करणं वगैरे, त्याचं पोषण करणं, हे सगळं कार्य कोणाच्याकडे असते, ईश्वराकडे असतं. ईशान शक्ती. कोणती शक्ती, साधी गोष्ट आहे काय. आवरण म्हणजे निर्माण केले, काय केले, पण तेवढ्यावर काम बघत असतात का त्यांना नियंत्रित्व करावं लागतं. कुत्र्याला कुठे जाण्याकरता आणखी नियंत्रित्व करावं लागते. बाकी एखादा चोर जर आला तर ते वाघासारखं तुटून पडते, आणि मालकाने जर हाक मारली तर गप्प बसते. नियंत्रित्व म्हणतात. जगात नियंत्रण कोणीतरी चेतन पुरुष काय केला पाहिजे, त्याच्याशिवाय ही सृष्टी चालेल. सारखा पाऊस येत राहिला तर मारतील ना माणसं. सगळं ऊनच तापलं तर मग त्याच्या ठिकाणी सांगितलं आहे प्रत्येकाला आपापले कामं काय केलेले वाटून दिले. आकाश आहे, वायू नाही, पावक आहे, पार्वती, वैभव कोणाचा आहे, ईश्वर काय केलं पाहिजे. अलीकडच्या काळात ईश्वर काही मानत नाही. कोण मानत, सगळे संसारामध्ये कसे आहे, त्याच्यात ईश्वराला काय झालंय. म्हणून तर तुकोबाराने सांगितलं, विसरली दया पचतील खाणी. कशा करतात त्या करेन आठवीसीन कृपाळू
असं. विषय तो त्यांचा माऊली. मग सृष्टीचा जरा जरी दिसत नसला तरी ईश्वर काय करावं लागतं. तुम्हाला अजून 6वा तरंग जायचा आहे. परोक्ष आहे ईश्वर. परोक्ष समजलं का? पाप आणि पुण्य कसं आहे दिसते का? मग आहे कशावरून? कार्यावरून. मग ईश्वर दिसतो का? आहे कशावरून? बरं का? तो परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? व्यापक आहे. आहे का नाही? शरीरधारी आहे का शरीर रहित आहे? शरीरधारी आहे का शरीर रहित आहे? नाही सांगता. शरीरधारी असेल तर मग व्यापक म्हणता येत नाही. व्यापक असेल तर काय करे. मग त्याचा अर्थ असा आहे, हे जे स्थूल शरीर आहे ना आपलं, हे सारं ब्रह्मांड ईश्वराचं कोणतं शरीर आहे? सूक्ष्म जेवढे शरीर आहे, आपलं सूक्ष्म शरीर आहे ना, हे सगळ्याचे सूक्ष्म शरीर ईश्वराचं कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. आणि आपलं कारण शरीर आहे, ईश्वराचं कोणतं शरीर आहे? कारण शरीर कोण आहे? माया. आता हे ईश्वराचं आहे. ईश्वर 10-5 आहे का एकच आहे? अजून 10-5 भांडलं का? एक ईश्वर होता बरं का. तो विष्णूच्या दर्शनाकरता निघाला. आता एक आहे की विष्णूच्या दर्शनाला कुठे जाता येते का? तुम्हाला जर नरेंद्र मोदीची भेट घ्यायची 2 महिन्यापासून हे काढावं लागते. चोपदारा गेला बा विष्णूच्या जरा. चोपदाराने सांगितलं थांबा. म्हटलं थांबा कशा? कुठे जायचं तुम्हाला? विष्णूच्या दर्शनाला. सांगितलं म्हटलं मी कोण आहे? ईश्वर आहे. बरं का. मग त्यांनी सांगितलं म्हटलं एकदम सोडता येत नाही. मग कोणाला विष्णूला विचारावं लागेल, आलेल्या माणसाला सोडायचं का थांबून ठेवायचं? मग तो गेला म्हणलं बा ईश्वर आलेला आहे आणि तो तुमच्या भेटीची इच्छा करतो, केव्हा सोडा? त्याला विचारायचं कोणत्या सृष्टीचा ईश्वर आहे म्हणाला. तुम्हाला म्हणलंय बा एक आहे की तुम्हाला जाता येत नाही, तुम्ही कोणत्या सृष्टीचे ईश्वर? मला सृष्ट्या काय 10-5 असते का? सृष्टी किती, ईश्वर किती? तितक्यात एक दुसरा ईश्वर आला बा. तो म्हणाला का मला जाऊ दे. तू कोण आहे? म्हणला ईश्वर. पहिला कारात झाला म्हटलं ईश्वर आहे तरी जवळ 100 ईश्वराची काय लागली बरं का. मोज जायचा. असे अनंत ब्रह्मांड आहे. आणि एका ब्रह्मांडाचा एक काय आणि ईश्वर स्वरूपाच्या एका रोमात आहे. अनंत ब्रह्मांड आहे. असं आहे. एका केसामध्ये किती ब्रह्मांड आहे? नसा परमात्मा आहे. मग परमात्म्याची व्याप्ती आणि त्याचं हे वेदाला सुद्धा सांगता येत नाही. तुझं गीतेमध्ये आहे ना, नभय विदुस्वर्गना आमादिरी देवाना. असं तात्पर्य कशा करता झालेलं आहे. तेव्हा सृष्टीचा चालक ईश्वर काय केला पाहिजे आणि त्याच्या आज्ञेमध्ये हे सगळं आहे. सूर्याने विचारलं म्हणलं एक दिवस आणखी गैरहजेरी घेऊ का? म्हणलं मला गैरहजेरी माहिती नाही, ती काही नाही. म्हणून सूर्य कधी गैरहजेरी करतो का? ते का विचारचा करायचा पाठ आहे का? हजार आहे काय करे. तुमच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना, तात्पर्य कशा करता चाललं आहे वाचा. ईश्वराप्रमाणे भोग प्राप्त होते, ईश्वरात भाव प्राप्त होत नाही. भोग मात्र ईश्वराप्रमाणे होते. पुढे प्रलयकारी जेव्हा हिरण्यगर्भाचा नाश होतो तेव्हा ज्ञान होऊन त्या उपासकास विदेह मोक्ष प्राप्त होतो. कामना सगळ्या संपल्या म्हणजे मग त्याला ज्ञान होते.
आणि ज्ञानाच्या द्वारा कोणता मोक्ष प्राप्त होतो? विधेय मोक्ष आहे. पुढे तशीच इतर उपनिषदांमध्ये ब्रह्माची उपासना सांगितली आहे. त्या उपासनेचेही हेच फल आहे. परंतु अहंग्रह उपासने वाचून अन्य उपासनेने ब्रह्मलोक प्राप्ती होत नाही. बघा, बऱ्याचशा उपनिषदामध्ये उपासना काय केलेली आहे सांगायचं. म्हणजे वेदामध्ये ज्ञानकांड फार तोंड आहे. उपासनाकांड कर्मकांडाच्या उपासना कांडापेक्षा भरपूर आहे. बघा, काहीतरी शाखा आहे, त्याच्या 1100 काहीतरी 80 शाखा आहे. त्याच्यामध्ये 108 शाखा ज्ञानाच्या आहे, 232 शाखा उपासनेच्या आहे, आणि राहिलेल्या सर्व शाखा कर्माच्या उपासना आहे. हे सगळं वेदामध्ये वेद आहे ना. पण गीतेमध्ये नाही का, कर्म पुढे उपासना, पुढे ज्ञान. 15व्या अध्यायापासून नाही का तुमच्या श्रेय ज्ञानम अभ्यासात ज्ञानाध्यान विशेष इथून तो 18 अध्यापर्यंत काय सांगितलं आहे? तत्वज्ञान सांगितलं आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म या श्लोकापासून श्रेय ज्ञानम अभ्यासात ज्ञानाध्यान इथपर्यंत उपासना आहे. जायसी चेत कर्म नसते मतावधी या श्लोकापासून तो उपासना कर्म सांगितलेलं आहे. मग 3 कांडात निरूपण आहे, 3 प्रकारचं आणि साधना सांगितलेली आहे गीतेने. तात्पर्य कसं करता येईल? ब्रह्म उपासना म्हटलेलं आहे ना, निर्गुणाची उपासना आहे ना. नाही समजलं का? उपासना म्हटलं नाही ना, एक सगुणाची उपासना आहे, दुसरी कोणती? निर्गुणाची उपासना. निर्गुणाची उपासना 12व्या अध्यायामध्ये आहे ना, नाही का? हे तू सर्वांनी कर्माने मयी संन्यासी मत्परा आनंदाय योगेन ध्यान. हे सर्व कोणती? नाही, हे तू सर्वांनी सगुण उपासना आहे. आणि तक्षरम निर्देश असते कोणती? निर्गुणाची उपासना. सर्वत्र गमचिंतनचे कूटस्थं हे कोणती उपासना आहे? क्लेशोधिकस्तरस्ते श्याम व्यक्त. हे सगळी निर्गुणाची उपासना आहे. आणि पुढे येतो सर्वांनी कर्माणी मयी संन्यास अनन्येन योगे सगुण तेषां मां समुद्धरता भवामि न चात्पाद अन्मयेव मनाथ स्वमयो निवर्षसि मय्येव अथ चित्तं समाधतु. याचा शेवट कुठं होतो? श्रेय ज्ञान ज्ञानात ध्यान विषय ध्यानात कर्म. आणि मग तिथून पुढे ज्ञानाने प्रज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्या ज्ञान प्राप्त झालेल्या माणसाची भक्ताची लक्षणं कशी? अद्वैष्टा सर्व. हे सगळी लक्षणं अद्वैष्टा सर्व. मला वाटतं काहीतरी 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत. त्याचे 15व्या अध्यायांना 20 श्लोक आहे. त्याच्या बाहेर 12व्या अध्यायामध्ये किती आहे? 20 श्लोक आहे. असं थोडक्यामध्ये पण सगळं शास्त्र सांगितलेलं आहे त्याच्यात. काय सांगितलं? 20 श्लोकामध्ये सगळा भक्तियोग सांगितलेला आहे 12व्या अध्यायामध्ये. आणि 20 श्लोकामध्ये 15व्या अध्यायामध्ये सगळं ज्ञान सांगितलं आहे. एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यता प्राप्त करण्याकरता ज्ञान असावा. पण 15वा अध्याय म्हणजे का संसाराचं सर्व सांगितलेलं आहे. तत्पदं तत्परिमार्गितव्यम्. ज्ञानाला काय केलेलं आहे? सुरुवात केली. आणि शेवटी त्याचं स्वरूप उत्तम पुरुषत्व ज्ञान परमात्मा यो लोकत्रयमाविषय. उत्तम पुरुष म्हणजे ब्रह्मा. 2 सांगितलेलं आहे.
द्वाविमा पुरुषो लोके शरद सर्वाणी भूतानी कुठं उच्चते. असा उत्तम पुरुष, उत्तम पाहिला त्यालाच ब्रह्म म्हणायचं, त्यालाच ईश्वर म्हणायचं. त्याची उपासना केली, ज्ञानाच्या योगाने तो जाणला झाला. तात्पर्य तेव्हा ही निर्गुणाची उपासना आहे. आणि तो क्रमाक्रमाने नाही का कसा कसा जातो ब्रह्मलोकापर्यंत, त्याच्या मार्गाचा क्रम सांगितलेला आहे. वाचा. हे सूत्रकारांनी व भाष्यकारांनी चतुर्थ अध्यायात सांगितले आहे. जसे शालिग्रामाचे विष्णू रूपाने प्रत्येक ध्यान सांगितले आहे, तसेच गेलं की नाही का देवळातही मूर्ती असते, तिथे आपल्याला पूजन करता येते. आणि तुमची भावना जर याच्यात असेल तर त्याचे सुद्धा काय ते वड सावित्रीच्या दिवशी बाया वडाच्या झाडाची काय करतात ते काही सांगता येत नाही. म्हणून ज्याची जशी भावना असेल त्याप्रमाणे त्याला तो भक्तीचा काय होतो विषय होता. पुढे ते वाक्य पुन्हा वाचा की. जसे शालिग्रामाचे विष्णू रूपाने प्रतीक ध्यान सांगितले आहे, तसेच मनाचे किंवा आदित्याचे ब्रह्मरूपाने सांगितलेले ध्यान प्रतीक आहे, अहंग्रह नाही. प्रत्येक ध्यान ध्येयानुसार ध्यान आणि अंग्रह ध्यान, तीन ध्यानामध्ये काय अभेद आहे, भेद आहे बा. प्रत्येक ध्यान म्हणजे नाही का नाही याच्यापर्यंत सांगितलेलं आहे ना. एक गंडकी नदीमध्ये त्याची पूजा केली तर त्याला विष्णू मानतात, काय म्हणतात. त्याची पूजा देवाला काय होते. एक ब्राह्मण मनुष्य देवाचं पूजन केल्याशिवाय काय करायचं नाही, अन्नग्रहण करायचं नाही असा नियम. प्रवासाला निघाला पण देव घरी नेण्याचं विसरून गेला. देव कुठे राहिले. आणि देवाचं पूजन केल्याशिवाय काय काय होत नाही. शंकराचा उपास कशाचा. मग आता काय करायचं, उपाशी राहायचं काय. मग त्यांनी स्नान बिन केलं, काय केलं. मग त्यांनी काय केलं, आपलं ते भांड होतं ना आपलं याचं, ओळखता आलं पाहिजे आपलं भांड म्हणून. एक लिंग माती वाळूचं काय केलं आणि त्या वाळूच्या लिंगामध्ये ते भांड काय ठेवलं आपलं लपून ठेवलं बघा. आणि पुढे आला मग तो आपला त्याने काय केलं, आपलं ते भांड ठेवलं लपून. तर लिंग केलं होतं, काय केलं होतं त्या लिंगाची काय केली पूजा केली. माती माती माझी सामावे आणि पूजा आगवी होय. जरी ते मातीचं लिंग होतं तरी सुद्धा पूजा कोणाला मिळाली, शंकराला मिळाली. आहे की नाही. कशाची पूजा आहे ती, मातीची आहे ना. त्याला काही आकार आहे का. मग उपासनेमध्ये हे चालते बघा. मातीच्या सुद्धाची लिंग भगवंताची काय. एकाने विचारलं, त्याने पाहणारे म्हणलं याच्यामध्ये लपून ठेवलेलं आहे काय ते भांड. मग एकाने विचार केला, म्हणलं आजचा विधी असा दिसतो, काय दिसतो मातीचं काय करायचं, लिंग तयार करायचं आणि त्याची काय करायची. मग प्रत्येकाने आदर्श घेतला तो आणि प्रत्येकाने लिंग तयार करायला काय सारे लिंगच लिंग. त्याच्यामुळे कोणत्या लिंगामध्ये कोणतं भांड आहे ओळख आहे. सारा अभिप्राय कशा करता सांगितलं, भावनेला महत्व आहे. कशाला, क्रियेपेक्षाही कोणाला महत्व जास्त आहे. तुमची भावना असेल तर काय, दगडाची जरी पूजा केली तरी विष्णूला काय होते, झाडाची जरी पूजा केली तरी विष्णूला काय होते, प्राप्त होते. आपण नाही का आपल्याला तुळशीची पूजा केली तर विष्णूला काय होते. तुमच्या ह्याच्यामध्ये रुक्मिणीने एका पानावरती काय घेतला होता, नाही सत्यभामेने देव विकत घेतला होता.
आपल्या संप्रदायामध्ये पूजा तर आहेच आहे, पण कंठी मिरवा, अमृत करा. काय कधी एकाने विचारलं, म्हणलं थोडी उणीव आहे की? म्हणलं काय उणीव आहे? म्हणलं कंठीच तेवढी मिळवायची थोडीशी. बरं का, बाकीच्या इंद्रियांनी काय केलं? म्हणलं मग काय करायचं? म्हणलं हातात सुद्धा काय करायचे? मग त्याच्या दंडावर सुद्धा खायचे. तुळशी जोर चालला कुठे एखादा शंकराचा उपासक इथं विरोध राहतो कुठे गळ्यात तर असतेच असते, पण कुठं राहते? आणि ते कानात सुद्धा असते. कुंडल कशाची असे लाजत नाही रे. काय होत नाही? लाजत नाही. नुसती कंठातच मी पाहिजे का हातात सुद्धा काय जाऊ द्या. सारं अभिप्रायच आहे. कारण ती पूजनीय आहे. काय आहे? आणि तिच्या पूजनीय परमात्मा काय होतो? भावना. प्रत्येक ध्यान म्हणायचं. कोणतं ध्यान? आणि पुढे ध्येयानुसार पुढचं काय आहे? सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचे आत्मस्वरूपाचे अभेदचिंतन करणे त्यास अहंग्रह ध्यान म्हणतात. अंग्र ध्यान ध्येयानुसार ना. ध्येयानुसार ध्यान म्हणजे भगवान शंकर, भगवान विष्णू, ब्रह्मादेव यांची स्वरूप एक आहे का भिन्न भिन्न आहे? आयुध सुद्धा कोणाचे काय? शंकराचं आयुध कोणतं आहे? त्रिशूळ. शंकराचं त्रिशूळ झालं. विष्णूचं रामाचं धनुष्यबाण. जाऊ द्या. शिवाजी महाराजाचा राणा प्रताप सिंह. हल्ली का मोदीचं कोणाचं कोण नाही. आयुध सुद्धा कसे काय भिन्न. रुपये कसे आहे? शंकराच्या डोक्यावर काय? आणि केस कशाने बांधले? केस कशाने बांधले? हातामध्ये काय? प्रत्येक देवतेचं स्वरूप एक नसून काय भिन्न भिन्न आहे. आणि त्याच्यात काही उपासक जे असतात ना, त्याला ध्येयानुसार ध्यान म्हणायचं. काय म्हणायचं? शास्त्रामध्ये जसं त्याचं स्वरूप सांगितलं असेल त्याप्रमाणे त्याचं चिंतन करणे, त्याला काय म्हणतात? ध्येयानुसार. आणि पुढे कोणतं ज्ञान आहे? अंग्रध्यान. अंग्रध्यान त्याचा सुद्धा विचार केलाय. नरसिंह सरस्वती आहे. ज्याला कीर्तनाला जायचं असलं तर ध्येयानुसार ध्यान कधी सांगू? उद्या सांग.